महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। धाराशिवमधली ही बातमी आहे। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री केली। मंत्री उदय सामंतांना फोन लावण्याची त्यांनी मिमिक्री केली आणि टीका केली आहे। हॅलो उदयजी, थांब ती नको, मी आता कळंबमध्ये आलोय। मी एकनाथ शिंदे बोलतोय। उदयजी तुम्हीच का मंत्री? हो हो साहेब बोला। मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे, इथलं एक हलगड दूध देत नाही। तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या, मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला। कशाना हा नवा आम्हाला काय पद्धत आहे? काय बी आलं की हॅलो। नगर परिषदेच्या निवडणुकीकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात ठिकठिकाणी फिरतायत, जोरदार प्रचार करतायत, सभा घेतायत। पण लावरे तो कॉलचा प्रचार आणि त्या प्रचाराचा फंडा चांगला चर्चेत आलाय, गाजलाय। प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री थेट वेगवेगळ्या विभागाच्या मंत्र्यांना फोन लावतात आणि त्या ठिकाणी जिथे सभा आहे त्या ठिकाणची जर काही कामं प्रलंबित असतील तर नवीन प्रकल्प, टीव्ही, प्रलंबित विकास कामं यांच्याविषयी आदेश देतात। यावरून किशोरी पेडणेकर म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा शिंदेंची नक्कल केली आणि त्यांना जोरदार टोला हाणला। उदय सामंतजी, इथं अमोल खताच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ्यांच्या इथे पुढच्या 2 महिन्यात आम्ही टोलिंगचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, त्या आम्ही नक्की काढू। नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार हो। लोकांना कसा बनवा-बनवी करायचं। हा काय MIDC कुठे देणार ना? बघा हा द्यायची। अरे MIDC काय खेळणं आहे? 4 वर्षात झाली नाही तुमच्या, त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं। 4-4.5 वर्षात झाली नाही। हा बरोबर, मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय? त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची कीव करावी वाटते।